काय ही तुफान गर्दी बघितलं का. शिव चल इकडे. गाड्या एवढ्या आहेत तर माणसं केवढी आली असतील. आज आपण आलोय कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी. कृषी प्रदर्शन मध्ये मला वाटते अनगिनत असंख्य स्टॉल आहेत. तर मग चला मंडळी आपण पाहूया की कृषी प्रदर्शन मध्ये नेमकं आले तरी काय काय. ओव्हर एक्साइटेड माणूस. ते सुरुवातीलाच आपण पाहू शकतो की पॉवर विडर हे काहीतरी नवीन आले ना. हो काय नेमकं ते. आपण पाहू शकतो हे कोणतं सर मशीन आहे. हे नवीन आले का. याची कॉस्टिंग वगैरे काय जाते. 1,49,000 किंमत आहे. ओके कृषी खात्याकडून तुम्हाला 50% अनुदान मिळते. ओके तर 75,000 आपल्याला अनुदान मिळते कृषी खात्याकडून. म्हणजे हे फायनल कितीपर्यंत बसते. आणि समजा एक्झिबिशन नंतर जर काही कोणाला घ्यायचं झालं तरी पण सबसिडी असणार त्याला. 40 एक्झिबिशन झाल्यानंतर जर घेतलं तर सबसिडी 50% असणार. ओके त्यामुळे काही अडचण नाही. ठीक आहे. अकाउंट म्हणजे 1 लिटर पेट्रोलमध्ये 1 भात कापून मशीन पूर्ण करते. चांगलं आहे ना हे? हां छान आहे. सर आपला कॉन्टॅक्ट नंबर वगैरे काय दाखवा जरा. ऑफिस नंबर आहे 0200. हां आपलं कसं यांना दाखवा व्ह्युअर्सना. ओके ओके हा नंबर आहे. हे एक मशीन आपलं नवीन आलेलं आहे. मला इंटरेस्टेड असतील तर घेऊ शकता. तिथं काय आहे सोलर झटका मशीन. हां सोलर झटका मशीन. हे प्राणी वगैरे कंपाऊंडमध्ये येऊ नको म्हणून असते ते. करंट बसतोय. हां करंट असते. वाव झाडे कशाची आहे ती. चला बघूया. इथं नर्सरी आहे. नर्सरी आहे. सोलर पॅनल आहे. सोलर पॅनलचे इकडे काय आहे हे कसलं मशीन असते हो. कुठल्या. हे मशीन कसले असतात. हे मशागतीचे आहेत. एवढं नॉलेज नाही आपल्याला. ते माती वगैरे कळपणे असते की नाही त्याचं असते ते. हे काय आहे म्हणायचं. हे काय नांगरटीचं मशीन. नांगरणी. ट्रॅक्टर आले. ट्रॅक्टर आले नवीन. तो छोटा ट्रॅक्टर बघ. फॉर्म भरेंगे उसके बाद आपको मैसेज आएगा कि आपका नाम. सर ये जो छोटा ट्रैक्टर है इसका प्राइस कितना है. प्राइस आहे ना 5.5 लाख रुपये आहे. 5.5 लाख रुपये. त्याला काय सबसिडी असते सरकारकडून. हो कृषी खात्याकडून सबसिडी असते. किती असते काय. 1.25 लाख. महाराष्ट्र सरकारची. ओके ओके. एक नवीन आले. हे किती HP चं हे असते. किती HP आहे ते. 27 HP मध्ये. 27 HP. म्हणजे ताकद चांगली आहे त्याची. सर आपला एक्झिबिशन नंतर जर काही कोणाला घ्यायचं असेल तर नंबर वगैरे काय. आमचा ॲड्रेस आहे श्री व्यंकटेश्वरा ट्रॅक्टर्स. हां नंबर वगैरे काय आपला कुठे असतो का. हां हां हे कोणाला नंतर एक्झिबिशन नंतर पाहिलं असेल तर हे सरांचा नंबर आहे. तुम्ही पाहू शकता. 40%. इकडे बघ बा. शिव यू. चला बघा या बस. सुतेज या इकडे. इथं बघू शकता तुम्ही शेतीविषयक लागणारे छोटे मोठे साहित्य आहे जे आपल्याला शेतीच्या कामात करताना उपयोगी पडू शकतात. वॉटर पंप वगैरे आहे. वॉटर पंप आहे. बॅटरीवर चालणारे पंप वगैरे आहेत. हे एवढी गर्दी आहे कशासाठी हो. हे बी बियाणे आहेत सगळे. वेगवेगळ्या जातीचे बी बियाणे. कसे पाकिट आहे तो बियांचे. काय विचारलं नाही पण बी बियाण्यांची पाकिटे आहेत. विचारा ना बघायला बरं पडेल नंतर आपल्याला. वॉटर प्युरिफायर आहेत बघ.
ॲडव्हान्समध्ये वगैरे आहेत. हे कसलं मशीन आहे हो? कुठलं हे मला वाटते हे आटा चक्की आहे ना सर? ओके सर याची प्राइस किती आहे त्याची? नाही सर 20,500. आता ऑफरमध्ये प्रदर्शन निमित्त तुम्हाला 4 लोक डिस्काउंट आहे 16,500 बसणार. ओके त्याच्यामुळे तुम्हाला गहू, ज्वारी, बाजरी, मका, तांदूळ, रवा, सुजी, मसाला वगैरे, हळकुंड, चटणीचा मसाला वगैरे सर्व काही करता येतं याच्यावर. ओके बरं आहे ना हे? हां ए शिव चल हे छोटे आहेत बघ घरात use छोटे आटा साठी. चक्की. शिव चल बा. फ्रीज नव्ह ते बाळ. ओ अरे गिरण आहे ती गाईंना ते लागणार खाद्य. तिथं म्हशीचं चित्र आहे ना. काय आलं ते वायरिंग कसले आहे तो? काय पाईप आहेत ह्याच्या सोलर काय म्हणतात त्याला आपला स्प्रिंकलर वगैरे. हा 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 शेतीसाठी लागणार आहे काय सगळे? लागणार मटेरियल वगैरे आहे. किती पंप आहेत वाटतं सर? हे बोरचे पंप आहेत काय? पंप बोरचे ठिबक सिंचनचे. हा ठिबक सिंचनसाठी सिंचनचं. लागणारं साहित्य आहे. त्याला फक्त राजभवनाचं गॅस आहे त्याच्यावर गरम करायचं, गरम करून डायरेक्ट लावायचं. लिकेज बॉल परमनंटली बॅग टंकी खाली करायचं कामच नाही. जर तुम्हाला भिंतीला स्टाईलला ह्याच्याच आहे. भिंतीला गेला मारायचं काम नाही. गरम करायचं बॅग. मला वाटतं तेल घाण आहे सगळं. इन्स्टंट तेल. लक्ष द्या, माहिती घ्या, सर्व वस्तू उलट्या समजून. याला फिल्टरेशन किती असतात काय? ओके हे कोणत्या पण म्हणजे आणि त्याचं फिल्टरेशन कसं होणार नंतर? नॅचरल फिल्टर भांड्यात भरून ठेवायचं क्लिअर हे बुकिंगसाठी नंबर आहे. याला आता बरं आहे डिस्काउंट ना. किती रुपये प्राइस आहे याची? 28,500 डिस्काउंट करून 24,500. 28,500 किंमत आहे. डिस्काउंट करून 24,000. एक्झिबिशन नंतर पण डिस्काउंट मिळणार. दूध काढायचे म्हशीचं दूध मशीन काढायचं ना मशीन. हां गोवर्धन. चल. सर याची प्राइस किती असते काय 18,500. मशीनची? याची कपॅसिटी किती असते काय? हे 10 ते 15 जनावरांसाठी. ओके एक मशीन गाई चालतं. आणि म्हशी दोन्हीलाही चालतं. ओके चांगला आहे मशीन. याची प्राइस किती? 15,000 म्हटलं ना? 18,000. 18,000. मग ऑफर वगैरे काय असते आपल्याकडे? मध्येच आहेत का? ओके कंपनीत आपण 23,500. ओके ओके. आणि समजा एक्झिबिशन नंतर जर कोणाला घ्यायचं असेल तर? एक्झिबिशन मध्ये आल्यानंतर नोंदणी केलीत ना तुम्ही हां तर तुम्हाला या ऑफरेटमध्ये मिळते. ओके. हे सरांचं कार्ड आहे. यामध्ये हे नंबर आहेत का सर आपले? हा हे नंबर आहे. हे नंबर आहेत. कोणाला जर बुकिंग पाहिजे करायचं असेल तर असेल तर contact या करू शकतो नंबरवर याला. करू शकतो. होय ना. भारतीय शेतीसाठी जपान तंत्रज्ञान. शिव चल ना बाबा. इथे आता आपण पाहू शकतो की हे शेतीविषयक मटेरियल वगैरे आहे. ते प्लास्टिकचं काय काय बघूया चला जरा. हे काय आहे? झटका वगैरे आरोग्य योगा. इथे आता हे प्लास्टिकचे मटेरियल आहेत सगळे. थांबा बुट्टी कितीला आहे बघतो मी. कुठलं बघे? बुट्टी कितीला आहे बघतो थांबा ती. जरा एक मिनिट. ही बुट्टी कितीला आहे? 200. आणि ते स्क्वेअरवाला? 350. बघूया हे काय आहे. 51,000 चालतंय. कोणाचं काय दुखतंय कंबर मान पाठ काय दुखतंय लावायचं कसं लावायचं काय लावायचं. वेदना माणसाला माझ्या शरीरातल्या गोल करायचे असतील तर पेनफुल वापरणं गरजेचं आहे. रेड कलरचं केलंय ना ते? पेनफुल वापरणार त्यांच्याच वेदना गोल होणार. आपल्याकडे होतं ना हा तसला आहे की. ती बियाणे सर. काय रे देवा. नवग्रह रत्न केंद्र कुठं आहेत रत्न? काय माहिती नाही वाटतं कोणी. हे सोलर पॅनल. हो ते लाईट ह्याच्यावरती ठरते. सोलर पॅनल वरतीच आहे.
इथं आपण बघतोय की झटक्यात गरम पाणी रॉनिकवाल्यांचे ए छोटंसंच आहे बघ ते तिथं. हां छोटं मशीन आहे. सर किती रुपयाला मशीन आहे? 3790चा 1000 रुपये डिस्काउंट आहे. ओके 2790ला नवीन वस्तू मिळते. पुढची मशीनला बाजूचे पार्ला गॅरंटी सगळं ओके. असं कंटिन्यू गरम पण ते बोरच्या पाण्याला चालतंय? चालते त्या आतमध्ये सर्किटला काय प्रॉब्लेम वगैरे? काय प्रॉब्लेम ओके बोरच्या पाण्याला चालते म्हणजे काय अडचण नाही, चांगला आहे. 100% सुरक्षित आहे. ओके ही 200 रुपये आमचा पगार असतो. आणि कंपनीला हे वॉटर प्युरिफाय आहे बघा. वॉटर प्युरिफायर आहेत सगळे इथे. काय हो? हा कोणतं बघायचंय साहेब तुम्हाला? ते बघायचं. सर याची प्राइस किती आहे? वॉटर प्युरिफायरचे 9000 रुपये किलो आहे. ओके डिस्काउंट आहे 50%. 4850 ला रिव्ह्यू जोडून देतोय. सोबत 1 वर्षाची गॅरंटी आहे. ते बुकिंगला 1199ची ॲक्सेसरीज मोफत आहे. मला सांगा ते आता बोरचं पाणी फिल्टर करणार का नाही? हे बोरच्या पाण्यासाठी आहे, हे नदीच्या पाण्यासाठी आहे. ओके बोरच्या पाण्यामध्ये हा मल्टीपर्पज आहे. सर्व पाण्याला चालते. नदीच्या, विहिरीच्या, बोरच्या कुठल्याही पाण्याला चालतं. त्याची प्राइस किती आहे सर? त्याची 12000 रुपये किंमत आहे. आजच्या बुकिंगला 6350 ला बसत आहे. सोबत ओके. त्याला 1199ची ॲक्सेसरीज मोफत आहे. ठीक आहे चालते सर. ओके इथे आपण पाहू शकतो की भरपूर व्हरायटी आहेत. बस झालं काय? ए साईज आहेत बघा सगळ्या होय नाही. हां बोल. आता इथं बघायचं की हे मशीन बघायचं हो. वॉकिंग कसलं हे एक व्हायब्रेटर आलं काय? फक्त घेतो शूट. हां हे कसलं मशीन आहे सर? व्यायाम करायचं. व्यायाम करायचं म्हणजे याचा पर्पज काय असतो? व्यायाम करण्यासाठी वापरतात. म्हणजे आता हे फॅट वजन चरबी फॅट कमी पण हे व्हायब्रेट होऊन होतं ते हे इथं आता पाहणं आहेत सगळे. ए आपल्याकडे 2 पाण्याचा संच आहे. 2 पाने घेतलं म्हणजे 100 पाने घ्यायची गरज नाही. प्रत्येक नटाला वेगवेगळ्या पाना घ्यायची गरज नाही. यालाही चालतो, यालाही चालणार, यालाही चालतो. याच्यापेक्षा मोठा नट आहे 32चा 32 पर्यंत काम करतो. हे झालं मोठ्याला, छोटा आहे तो छोट्याला. हा पाना यालाही चालतो, यालाही चालणार, यालाही चालतो, यालाही चालणार. याच्यापेक्षा बारीक नट हा पानाच करायचा. हे 2 पाने घेतलं. इथे सोलर पॅनल सोलर वाले हे काय हो म्हणजे हे BB खत आहे. देतात बघा. खत असतील का हे? ही आमची रोहन हायटेक ॲग्री केअर कोल्हापूर इथली एक कंपनी आहे आणि ही आमची उत्पादनं आहेत. ब्लॅक कॅट, एंजल, हुमनोसीड वगैरे अशी बरीचशी जवळपास 10-12 उत्पादनं आहेत. आणि हे एक आमचे गारगोटचे देवेकर ॲग्रो सर्व्हिसेस म्हणून एक डिस्ट्रीब्युटर आहेत आणि यांच्या माध्यमातून गत साली एक आम्ही प्रोग्राम घेतला होता ऊसाच्या संदर्भात. तर साधारणपणे वाघापूर या ठिकाणी 134 टनाचं उत्पादन आलं. ओके. त्या शेतकऱ्यांना आम्ही सुरुवाती बेसलपासून शेवटपर्यंत फवारणी आणि ह्याच्या सगळ्यात पूर्ण गाईडलाईन दिली होती. ओके. तर त्या ठिकाणी कृषी अधिकारी हे सगळे लोक चित्रात जे दिसत आहेत हे लोक पण तिथं आले होते आणि त्याने त्या या गोष्टीचं बरंचसं कौतुक केलं. आणि त्यानंतर हे पण एक यूट्यूबरच आहेत तर ते थोडंसं तुम्हाला माहिती सांगतील अजून. नमस्कार, मी शरद देवेकर, शेतीमित्र महाराष्ट्र. आज बुद्रगड तालुका किंवा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साधारणपणे एकरी ऊस उत्पादकता ही 30 ते 35 टनाची ॲव्हरेजची आहे. पण आपल्या माध्यमातून ते शेतकऱ्यांना आडसालीमध्ये 134 टनाचा ॲव्हरेज आपण तुम्ही इथे पाहू शकता. किंवा रेग्युलर शेतकरी जे आहेत ते 30 टनावरून जवळपास 60 ते 70 टनापर्यंत आम्ही शेतकऱ्यांना हे दिलं आहे. आणि त्याच्या अनुषंगातनं हे जे औषध आहेत जे ग्रोथ प्रमोट करणार आहेत, आपल्या पिकासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करणार आणि त्यांचं उत्पादन वाढणार आहे अशी ही औषधं आमच्या रोहन हायटेकच्या माध्यमातून. सर याची प्राइस किती असते? साधारणपणे नगण्य प्राईजमध्ये जाते. साधारणपणे आम्ही 800 रुपये लिटर देतोय. ओके. 800 रुपये लिटरमध्ये 20 पंपांचं औषध आपण देतो. ओके. 20 पंप म्हणजे एकरी साधारण म्हणजे एक पंपासाठी 40 रुपये खर्च शेतकऱ्यांसाठी येऊ शकतो. तर 40 रुपयाच्या खर्चामध्ये हे नगण्य बाब आहे. 40 रुपये म्हणजे काय नाही. आज मी तिला जर बघितले तर खतांच्या जे किमती आहेत त्या गगनाला भिडलेल्या आहेत आणि त्या गगनाला भिडलेल्या खतांच्या किमती खतं खरेदी करण्यापेक्षा खतांचा खर्च आपण 50% कमी करा आणि ही जी औषधं आहेत तर ह्या औषधांचा उपयोग केल्यामुळे तुमचं उत्पादन क्षमता वाढेल. थँक्यू सर. आपण इथे पाहू बॉल पण छान वाटतोय ना. रीडेबल आहे.
दादा बल्बची किंमत किती आहे रे या 100 रुपये 100 रुपये. ओके. आणि गरम पाण्याची पट्टी आहे 200 रुपयाला येते. 200 रुपयाला. 200 रुपयाला आहे. चला हे इथे आपले रेडी टू कुक मसाले आहेत, बघूया. चल रेडी टू मेक प्रोडक्ट आहे तिथे. चल हे काय हे झुरळ माशा वगैरे राहू रे म्हणून. गुरळाचं ते मशीन आहे. औषध आहे. प्राईज विचारू याची. हे कसं आहे हो दादा? प्राईस काय आहे त्याची? 200 रुपयाला आहे. पाली झुरळ उंदीर सगळ्यांसाठी होते. कपड्यांवरचे डाग स्टेन रिमूव्हर आहे. ते आहे का? हे दादा कसले पण डाग जातात का हो? किती रुपयाला आहे ते? 100 रुपयाला चांगलं आहे. मशीन आहे. बंब आहे ते हा. बंब. हे छोटी मोठी साईज आहे बघ. हा 3 साईज आहेत त्यामध्ये. हे काय आहे? चरण स्पर्श कास्य थाळी. कास्य थाळी मसाज मशीन आहेत का ती? मशीनच आहे. मशनरी आहेत रे. दादा किती रुपयाला मशीन आहे ते? 23,000. त्याची काय हो ते माहिती आहे मला. त्या किंमतीची अरे नाही बघायचं शूट. रेडी टू मिक्स आहे तो. कसं हो? बघायचे हे गुलाबजामुन पाहिजे तुला म्हणते. हे गुलाबजामुनचं घ्यायचं का ते घ्यायचं? धर्म संकटात अडकलेस तू. काय पाहिजे ते पाहिजे का ते? गुलाबजामुन घेऊया का ते घेऊया रे? दादा ते ज्यूस एक द्या बरं. ते ज्यूस एक द्या. वर्ल्ड टूरच आहे. 1,500 रुपये किंमत वर्ल्ड टूर जर करायचं चला. आपल्याला काय आता टूरला जायचं नाही, त्यामुळे आपण तिकडे जायला. चला. हे सोलर पॅनल बऱ्यापैकी मला वाटते सोलरचे जास्त आलेत नाही. सोलर, आटा चक्की, महालक्ष्मी आटा चक्की. ते मागल्याला हा स्टॉल इथंच होता वाटतं. हा स्टॉल इथंच होता गेल्या वेळेस पण. बुकिंग करायला ठेवायचं सर. वर्षभर चालणार कधी घ्या. सर याची प्राइस किती आहे हो? प्राईस बघा 13,500 ला आपण घरपोच घरपोच. घेतलं 18,500 25 वर्षाची. हे कसलं ते पायपिंग मगाशी बघितलेलं त्याच आहेत काय? ठिबक सिंचन वगैरे साठी हा लागतं. हा हा हा. हे काय आहे? चला बघूया काय. मला पाणी मालपाणी, भाकरवडी, मसाला पापडी बाय 3 वगैरे. गेट 1. हे सवयी मसाले पुण्याचे आहेत ना का? हा सवाई मसाले. चला. हे हे गोकुळवाल्यांचे सगळं product. हे जायचं. महालक्ष्मी पदवी खाद्य. हा खाद्यात नाही. हे इथे सगळे गोकुळवाल्यांचे स्टॉल आहेत वाटतं. हा. काय काय आहे लस्सी वगैरे गोकुळवाल्यांची. पावडर आहे, दूध पावडर आहे व हा. तो पण आहे. हा. गाडी छान आहे ना. मस्त आहे ना रे. हा. लुक भारी वाटते ना रे. एकदम मस्त. आता इकडे गाड्या आहेत वाटतं सगळ्या. हा. इथं पण काही छोटे टेम्पो आहेत बघ. भारी आहेत ना ते तेवढेच मटेरियल वगैरे पोहोचवण्यासाठी. पेट्रोल काय ते बाळते हा छोटे ट्रक
काय म्हणतात त्याला जिप्रोवाल्यांचे पुढं कोणती गाडी आहे ती सांग मला. महिंद्रावाल्यांची थार आहे बघ. थार आहे. होय आहे ना ये ना बघ ते घेणार आहे. घे घे बाळा. मोठा झाल्यावर बा माझं ही गाडी घेणार आहे. ब्लड डोनेट चालू आहे इथं. हा ब्लड डोनेशन चालू आहे वाटतं. डोनेशन कॅम्प पण आहे तिथे. इथं पण कार आहेत. सगळे कार नेत्र परीक्षण अल्पदरात चष्मा वितरण. काय आहे? अल्पदरात चष्मा वितरण. 10 रुपये फी रजिस्ट्रेशन. ते नेत्र सोफा सेट पण आहे. 10 रुपयामध्ये नंबर चेक करून देतात. सोफा छोटा आहे बघ की. तेवढंच. चल बा चला 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 तिकडे ते हे बघ टीव्ही साठी ठेवतात बा आपण शोपीस. ते पण लावलं. टीव्ही युनिट आहे का ते हा. पूर्ण ज्यूसचं मशीन आहे. चला बघूया. हो सर याला कोणता पण आहे ज्यूस काढू शकता सर याच्यामध्ये बघा तुम्ही असं फळ घ्यायचं सर आपल्याला याच्यात. हां कुठलेही फळ घ्या याच्यामध्ये आपण ग्रेप 17 मोसंबी पायनॅपल ऍपल वॉटरमेलन स्वीट लेमन डाळिंब आहे. मग कसं प्रेस करायचं चालवायचं आहे तुम्हाला. बिया कचरा बाहेर येणारे ग्लासमध्ये ज्यूस येणार आहे सर. बी वगैरे नाही टाकत सर. जसं घेतो आपण डाळिंबाचं सर्वात जास्त बिया असतात डाळिंबामध्ये सर. डाळिंबाच्या बिया तुम्हाला वेगळे येणारे ग्लासमध्ये ज्यूस येणार आहे. डाळिंबाचे बिया वगैरे कट होत नाही ज्यूस तुम्हाला पडतो. याच्यामध्ये तुम्ही असं व्हेजिटेबल घ्या. पालक आहे, लौकी आहे, पुदिना आहे, गाजर आहे, बीटरूट आहे, आवळा आहे, दुधी भोपळा आहे, कारले आहे, टोमॅटो आहे, मेथी आहे. व्हेजिटेबलचं पालक वगैरे टोटली कचरा बाहेर येणारे ग्लासमध्ये ज्यूस आहे. हा जो कचरा आहे हा फेकायचा नाही. पराठे बनवतो ना आपण पालक पराठे, लौकी पराठे, मेथी पराठे, कारले पराठे त्याच्यामध्ये टाकायचं आहे. हो किंमत किती द्यायची? हे 850ला ऑफर करून 600 रुपयाला येते सर. 600ला सर. 600 चांगला आहे का प्रोडक्ट? होय. शूज वगैरे आहे. स्पोर्ट शूज कितला आहे? ब्रँड काय? ब्रँड आहेत ना? 2000 पासून शूज आहे. जरा एक मिनटं उठा. सीट्स आहेत कोलेस्ट्रॉल कमी, वजन कमी. हे हातात पकड. तरवाले पण चालू. इथं ई बाईक लावलेले आहेत. हां ते जवळ बघायचं. कुठला? हे बुलेट. 124 350 650. मला तर सांगा कुठे जाऊ. सरकार मान्य LIC शुतेज एअर गाणं नाही. एअर पिस्टल किती रुपयाला किंमत आहे याची? 3000 पासून पुढे. आता इथे काय सगळ्या तेच येतं. कॅलेंडर वगैरे आहे. पण एवढे स्टॉल एवढ्या हे ना काय म्हणतात ते व्यावसायिकांना हे चांगली मोठी संधी आहे नी जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची. योगा यो आमचा सिनेमॅटिक व्हिडिओ घ्यायला लागलाय. बा इकडे बघ शना काय करले बा यो कसा कॅमेरा
इथे काय आहेत चारकोल साबण आहे बघ प्रोजेक्ट आहे. बघायचं का? हा आयुर्वेदिक नॅचरल सोप आहे आणि विदाऊट केमिकल आहे. ओके. ओके. तुम्हाला जर चेहऱ्यासाठी मांग घालवायचं असेल, चेहऱ्यावरचे पिंपल घालवायचे असतील, चेहऱ्यावरचे डाग घालवायचे असतील, काळवंडलेलापणा घालवायचं असेल त्या व्यक्तीच्या चारकोल ॲक्टिवेटेड वापरा. बॉडी वॉशसाठी हवे असतील तर ते सोप वापरा. मॅडम किती किंमत आहे तरी त्याची? हे 3 आहे, ते एक 90 ला आहे, हे सगळे 60 ला आहे. ओके. यामध्ये ते टॅन रिमूव्ह काय आहे का आपल्याकडे? हेच तर सगळी तीच सांगितलं ना. हे काय हे बघा, चारकोल सोप. हे बघा स्वच्छ ओके. ओके. हे विदाउट केमिकल आहेत ना मॅम? सगळेच. तुमचा नंबर वगैरे काय इथे आहे? जरा आता एक्झिबिशन संपल्यानंतर कुठे घ्यायचे? आर के नगरला. हे नंबर आहेत सगळ्या मॅडमांचे. सोप नाही, माझ्या सगळ्या सोपवर माझा घरचा ॲड्रेस आणि फोन नंबर. ओके ओके. ओके मॅम. त्यामुळे एकदा वापरून बघा. ओके. आता पुस्तिक आहेत सगळे. माहितीविषयक पुस्तकं आहेत बघा. हां शेतीविषयक. शेतीविषयक सगळ्या पुस्तक आहेत. आपण बघू शकता की करणं आवश्यक आहे. चला चष्मा घालून 21 दिवसात राष्ट्रबंधू राजू दीक्षित गाय वाचवा देश वाचवा रात्री झोपताना सोलर कागल बंबाई. 4 दिवसांनी एकदा लावायचं पुढच्या वेळेस हा काय आहे आपला हिरो? कागल बंब पण आहे. शेतीविषयक लागणारे सगळे अवजारे. परत इकडे टूल आहेत बघा शेती अवजारांचे. शेतीसाठी लागणारे बियाणं पण आहेत. हे बी कितीला आहेत विचारा हो? एक ते मशीन हे जो तोडणीचं वगैरे मशीन. चला. नमस्कार, माझं नाव संदीप आराळे आणि मी इथं सृष्टी ॲग्रो या कंपनीच्या माध्यमातून या स्टॉलला सगळ्या शेतकऱ्यांनी भेट दिलेल्या आहे. या स्टॉलचं वैशिष्ट्य कोल्हापूरकरांना एक निसर्गाची शेती, नैसर्गिक पद्धतीची शेती, या शेतीमध्ये आज रासायनिक खतं घालून दिवसेंदिवस आणि वर्षानुवर्ष या मातीमधल्या अन्न घटक कमी व्हायला लागलेत आणि रासायनिक खतामुळं अनिष्ट परिणाम या शरीरावर, मानवी शरीरावर व्हायला लागलाय. मग ते शरीरावर जे परिणाम व्हायला लागलेत हे कशामुळे व्हायला आहेत? अनेक केमिकल ड्रग्स म्हणजे युरियासारखा पदार्थ, DAP 19-19, 12-32-16 अशा वेगवेगळ्या ग्रेडची खतं केमिकल टाकतो. तणनाशकं, कीटकनाशकं आणि बुरशीनाशकं यांचा अतिरेक वापर व्हायला लागला. त्यामुळं माती बाद व्हायला लागल्या. मानवाचं शरीर सुद्धा 100-125 वर्षाचं आयुष्य 50-60 वर्षावरती आलेलं आहे. यासाठी काय केलं पाहिजे? सेंद्रिय शेती ही काळाची गरज बनलेली आहे. म्हणून कंपनी सृष्टी ॲग्रो या कंपनीनं गेल्या 20 वर्षाच्या रिसर्चमध्ये संशोधनात्मक पद्धतीनं, अत्याधुनिक पद्धतीनं, नाविन्यपूर्ण पद्धतीनं, वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब तयार करून एक अद्भुत आणि क्रांतिकारक असं उत्पादन, असं रहस्य काय, प्राणीजन्य पदार्थ, वनस्पतीजन्य पदार्थ, खनिजजन्य पदार्थ आणि जीवाणूजन्य पदार्थ या पदार्थांचं कॉम्प्लिमेंटरी आणि कॉम्बिनेशन प्रक्रिया केली आहे. प्राणीजन्य पदार्थांमध्ये जनावरांच्या हाडाची भुकटी, बोन मिल, ब्लड मिल, ऑइल मिल, फिश मिल, मच्छी, मायसेलियम या पदार्थांचा आम्ही वापर केला आहे. करंजेरण, डिंबोळी, मिरची, मोहरी पेंड या पेंड्यांचा वापर आहे. त्याच पद्धतीनं ह्याच्यामध्ये आम्ही काय केलं आहे? पूर्णपणे खनिजजन्य पदार्थ, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फरचा वापर आहे. तर त्याचमध्ये जैविक जीवाणूंचा वर्कआउट आहे. ट्रायकोडर्मा, मेटारायझम, मायक्रोरायझम सारख्या 32 टाईपच्या जीवाणूंचा वर्कआउट करून हा बघा ही 40 किलोची बॅग उन्नती बायोमिल हा प्रोडक्ट बनवला आहे. मातीशी नाळ आणि पीक मोलणारा प्रोडक्ट आहे आणि नैसर्गिक खत आहे. त्यामुळं उत्पादन वाढीसाठी अत्यंत चांगला उपयोग आहे. आपण 40 किलोची बॅग आम्ही तयार केल्या, त्याचं नाव आहे उन्नती बायोमिल. हे टाकल्यामुळं माती सजीवपणा निर्माण होतो, गांडुळाची क्षमता निर्माण होते, येणारं पीक, फळ असेल, फूल असेल, चांगलं नैसर्गिक बनेल आणि मानवी शरीराला ह्या ज्या केमिकलपासून धोके आहेत ते कमी होतात आणि सेंद्रिय हे शेतीमुळं निसर्ग हे पूर्णपणे चांगल्या पद्धतीनं, अत्याधुनिक पद्धतीनं एक चांगली शेती बनेल, उत्पादन क्षमता वाढेल आणि शेती ही पूर्णपणे नैसर्गिक होईल. एवढंच बोलतो. आणि इथं आमचे PS नलवडे सर आहेत आणि इथं PS कांबळे साहेब आहेत आणि इथं आमचे
हे हे सगळ्या आमच्या टीमनं ह्या सगळ्या टीमनं रमेश चव्हाण म्हणून आहेत, हे सगळे आम्ही काम करतोय. आता सध्या हे अत्यंत चांगल्या कोल्हापूरकरांसाठी एक नैसर्गिक शेती तयार करा, एक अत्याधुनिक पद्धतीची शेती तयार करा आणि पिकाचं उत्पादन वाढवा. ॲव्हरेजमध्ये 15-20 टनामध्ये ऊसामध्ये उत्पादन घ्या. आणि जे कुंड्यांची शेती आहे, कुंड्या ज्या आहेत त्या कोल्हापूरवासियांसाठी कुंड्यांमध्ये घालण्यासाठी आम्ही ह्या खताचा वापर करण्यासाठी आम्ही 1-1 किलोचं पॅकिंग करून द्यायला लागलोय. अशा पद्धतीचं उत्पादन वाढवण्याचं. सर 1 किलोचं प्राइस किती असतं? 1 किलोचं प्राइस तुम्हाला 50 रुपये आहे. आणि आता आम्ही काय केलं, 100 रुपयाला किलो, किलोवर 1 किलो फ्री द्यायला लागलंय. त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचं मिश्रण आहे. म्हणजे जनावरांच्या हाडाची मुक्ती, बोन मिल, ब्लड मिल, ऑइल मिल, फिश मिल, मच्छी, मायसेलियम, करंजिरा, निंबोळी, मिरची, मोहरी पेंट, झेंडू पेंट आणि कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, ऑर्गॅनिक फॉस्फेट, मिडम, पोटॅश, जीवन आहेत, NPK अपडेट करणारे. ओके सर, धन्यवाद. सुजलाम शुभलाम, नमस्कार. थँक्यू सर. हे आपण पाहू शकता की कांदा वगैरे कटिंग कांदा बारीक परत टाकायचा, फक्त टाकायचा दाबाचा कांदा पाहून सगळ्यात जास्त बटाटा हाड असतं, बटाटा अख्खा टाकायचं. बटाटा ठेवलं, प्रेस केलं, कुंड्याचीच बघा हे झालं मॅडम. याच्यावरती कुंड्याची दादा याची किंमत किती आहे? हे 500 रुपयाला आहे. टमाटर ठेवलं 500 रुपयाला आहे. चांगला आहे. हे झालं कसे रे? हे 100 रुपयाला आहे, 240 रुपयाला आहे, अर्धा किलो भेटला तर 450 रुपयाला आहे. मला आवडला जर या नंबर 1 टेस्ट, नो वगैरे. नो कलर नो बिट. खाऊन बघ कसं वाटतंय तुला? त्याला नाचणी बाबे आहे बघा इकडे, नाचणी छान आहे. नंबर 1 टेस्ट. घेऊया पॅकेट एक? 100 ला 2 100 ला 2 पॅकेट. टेस्ट करा. शरीराला बेस्ट आहे, आरोग्याला बेस्ट आहे, हेल्थला बेस्ट आहे, लॅक्टेशन प्लस करता, ऍसिड प्लस करता, शक्ती प्लस करता. अरे बघूया आपण त्याची प्राइस किती आहे विचारा. कितीला होतं ते? सर 1000 रुपयाला मशीन आहे. त्याला करून बघायचं थांबा. जर आमच्या गावाला करून दाखव. घेऊया काय रे ते? हा? 500 रुपयाला आहे. पितळचे आहेत काय पूर्ण? तांब्याचे. तांब छान आहेत बॉटल. 1 लिटरची आवडतं ती. आता इथे पुढे बघ कुंड्या, हे गांडूळ खत वगैरे ते घेऊया तुला. स्विमिंग टँकला हे स्विमिंग टँक पुरे का तुझे रे? हा काय तांब्या. हा वेगवेगळे शिलाई मशीन आहे. थांब शो, तुला कशाला पाहिजे? तुझा काय उपयोग आहे त्याला? इकडे एम्ब्रॉयडरीचं. अरे बरं की ऑटोमॅटिक एम्ब्रॉयडरी मशीन आहे काय नवीन आली. मशीन कितीला आहे सर ते? त्याची प्राइस सर 2,50,000 रुपये जाते. डिस्काउंटमध्ये 1,77,000 रुपयाला मशीन. मग ते काय म्हणतात त्याला? फुल्ली कम्प्युटराइज एम्ब्रॉयडरी मशीन आहे त्या. ओके, म्हणजे आपण डिझाईन अपलोड केली की त्या पद्धतीने मिळणार. जी तुम्ही डिझाईन लावणार ती डिझाईन त्यामध्ये प्रिंट केली, स्टिचिंग केली. ओके ओके. ते बघा तिथे केलेलं आहे, करून हां हां छान आहेत सर ते. कितीला बसते त्याची प्राइस? त्यामध्ये 90,000 पासून स्टार्टिंग. घ्यायचं काय? चला हे ज्यूस करायचं मशीन हवा ज्यूस आहे बाहेर. ज्यूस मिळते त्याच्यात. चला जाऊया आपण. हे काय आहे? ओ बाबा हे काय बघा जरा. बदाम क्रीम आहे. काय आहे? लोशन आहे तर ओके. चला तुला काय करायचं ते आयुर्वेदिक आता? अजून लहान आहे, मोठं झाल्यावर. ये हां पेरू. पाहू शकता की कोकोनट बिस्किटचे वगैरे स्टॉल आहेत पुढे. एक तुम्हाला मी फास्ट मग दाखवलं की कृषी प्रदर्शनमध्ये काय काय आलं.
ओय बिस्किट कशी आहेत विचारतो. हा रोटी मेकिंग मशीन. सगळ्यात बेस्ट ऑप्शन. रोटी मेकिंग मशीनची स्टॉल आहे. बाबा एक मिनिट असे गोळे बनवून घ्यायचे, गोळा ठेवायचा, या पद्धतीने याला फक्त प्रेस करायचं. ही चपाती लाटली गेली. सर किती किंमत आहे त्याची? त्याची मूळ किंमत तशी 5,500 आहे. प्रदर्शन ऑफरमध्ये 4,500 ला बसते. ओके म्हणजे 4,000 रुपये मिळते. मोठं आहे, याच्यामध्ये सर्व होते. चपाती, ते मंचुरियन घरगुती मंचुरियन मसाला प्रोजेक्ट ते मध्ये होतं माहिती आहे का? घेऊया हा 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 कोणत्याही भाजीमध्ये टाकलं की त्याला इथं टेस्ट करून बघते. खूप छान टेस्ट आहे. क्वालिटी बघा इकडं. तयार मसाला आहे, भाजीपाला बघा चव बघा, तयार मसाला आहे बघा इकडे, घरगुती पद्धतीने बनवलेला मसाला आहे. माशासाठी डायरेक्ट लावायचं, तळायचं आहे. घरातलं काय टाकायचं नाही. मीठ पीठ बेसन लसूण टाका वगैरे. क्वालिटी तयारच आहे. खाऊन बघा, असं बनवायचं बघा. व्हेज बनवा. असा भाजीपाला घ्यायचा, कच्चाच घ्यायचा. हा एकच आहे, फक्त त्याच्यात मसाला टाकायचा. बाकी गरज किती रुपये किंमत आहे याची? बेसन पीठ कुठले मसाले टाकायची गरज नाही. फक्त पाणी टाकायचं, मिक्स करून तळून घ्या. 2 मिनिटात तयार होणार. कुठलाही भाजीपाला बनवा तुम्ही, सोयाबीन चिल्ली, पनीर, मेथी, पालक, करेला, डायरेक्ट फ्राय करायचं. डायरेक्ट फ्राय करायचं. बाकी घरातलं मीठ पीठ बेसन लसूण जिरं अद्रक काय नाही. बाकी घरचं काही नॉनव्हेज चालते, चिकन मटन माशाचं आहे. व्हेज चालते, सगळं भाजीपाला आहे. किती रुपये किंमत आहे याची? 200. किंमत किती आहे? 100 रुपये. एका पॅकेटमध्ये 2 किलो पॅकेट ओपन केलं, वर्षभर चालते, खराब होणार नाही. ते बियाणे हे काय आहे? कांदा बियाणे हा हा गव्हाचे नमकीन. हा बघायला साहेब. चला चला पुढं बघूया अजून. हे हँड टूल्स आहेत सगळे. सगळे टूल्स आहेत बेबी. साठी लागणार आहे. हो बाळा. हे टूल्स आपण बघू शकता इथे लागणार आहे सगळे. ते सगळे वेगवेगळे आहेत ना हो. होय. शेतीला उपयुक्त होणार आहेत काय? हा ती कंदील कितीला आहे विचार. ओ दादा ते कंदील कितीला आहे हो? दादा प्राइस किती आहे याची? 500 रुपये. सगळं 300 रुपये. ऑफरमध्ये चला इकडे पापडाचं सेक्शन आले. सर हा ट्रिमर किती रुपयाला? चांगले क्लासिकल आहे. ओके पापड बघूया. पाहू शकता की पापड टीव्ही बघूया. 32 इंची 500 ला 6,000 ला. कुठल्या कंपनीचं आहे? नमस्कार. दादा प्राइस किती आहे याची म्हटलं? 6,000 रुपये. 32 इंची. त्याला वॉरंटी वगैरे काय? 2 वर्षाची. चांगला आहे म्हणजे ब्रँड आपला लोक म्हणजे महाराष्ट्रीयन ब्रँड आहे की आपला मेड इन इंडिया. मेड इन इंडिया. ओके आणि त्याच्यावरचे प्राइस किती आहे? 40 इंची वगैरे 12,000. तो अँड्रॉइड टी व्ही आहे ना? हा 6,000ला पण अँड्रॉइडच. ओके 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 चांगलं. 6,000 पासून. हां चला का कमर दर्द तेल वगैरे आहे. भीमाशंकरचे हा. पेढेवाले. हे काय म्हणतात त्याला आपल्याला? पेढा. होय बघूया थांब थांब जरा. गॅसवर चालणारे उडाणी आहेत उडाणी आहेत. हा प्रोडक्ट आहे. 200 MRP डिस्काउंट देऊन तुम्हाला 140-150 रुपयाला बस. माझा माईक बंद करतो.
चांगला आहे बघ ते मशीन बघत चल. वातीचं मशीन आहे ते. मशीन आहे बाहेर त्याच्यामध्ये फुलवात बनतं अशा प्रकारे. ओके. त्याच्यामध्ये लांब कापूस बनतं अशा प्रकारे. तुम्हाला कच्चा माल कंपनी देते आणि आपण तुमच्याकडून जास्त रेटने खरेदी पण करतो. ते प्राइस किती आहे दीदी त्याची? ह्याची 48,000 रुपये आहे. ह्याची 48,000 आहे. ओके ठीक आहे. डेमो दाखवताय काय? हा ठीक आहे सर. आपण डेमो पाहू शकताय. हां गेले आता वाद तयार. ओके. एका सेकंदात वाटतं यार. गेले वाद तयार. याचं रॉ मटेरियल वगैरे तुम्हीच पाठवता सगळं? कंपनी तुम्हाला देते सर आणि तुमच्याकडून तयार झालेला माल घेऊन आपण खरेदी करतो. मग त्याचे किती रुपये रेट वगैरे काय देता काय? त्याचा कच्चा माल तुम्हाला 500 न देतो आपण आणि तुमच्याकडून 1000 रुपये खरेदी करतो. ओके म्हणजे डबल प्रॉफिट घेणार. हे मशीन ओके ओके ओके. मग हे दिवसाला किती करू शकतं? नाही म्हणजे मशीन कंटिन्युअस चालू ठेवलं तर किती होतं? सर 2 ते 3 किलो होऊन जाईल ना. तासामध्ये तुम्ही 2 ते 3 किलो बनवू शकता. 100%. थँक्यू. चला. पेपर छोटे मोठे साहित्य होते. भारे आहे बघ मोठं. जरा एक मिनिट दादा. काय पाहिजे बा तुला शिव? कितीला रे? पूजेसाठी लागणारे साहित्य. हां अगरबत्ती वगैरे. फ्लेवर घे प्राजक्त चांगले आहेत बघ कोणतं. आता बघायला हे सगळे किचनचे प्रोडक्ट्स आहेत. ते बघायला पाहिजे. चॉपर सर जरा तू चॉपर दाखवा की डेमो द्या की. गाजर टमाटर कांदा काकडी गड्डे पाल्या भाज्या भेंडी तसंच कापायला मिरची पोळ्यामध्ये चिवड्यामध्ये भाजीमध्ये कचवली. तसंच आपण याचा पिलर म्हणून सुद्धा वापर करतो. गाजर मुळा कांदा काकडी पाल्या भाज्या सर्व काही साधन. तसंच लाड पाहिजे असेल लाड सुद्धा करतो. कितला आहे तो? MRP आहे 150 रुपये. डिस्काउंट आपण 100 रुपये. 100 रुपयाला चांगला आहे. ठीक आहे 100 रुपयाला. चटई आहे काहीतरी. चटई नाही. पावडे उकरायला जेवण द्यायला दिसत बहुत कसं पाहणार. गोली जमसा ड्रायफ्रूट वाले पपीता संतरा पुरणपोळी पान मुकवाज बोला इकडे. बोलो पाचक बोलो पाचक बोलो भैया. कितला आहे तो? 150 पाव दादा. हे प्रोडक्ट पण आहे. चिक्की गुडदान उडदाचे पापड नैसर्गिक ऑइल वगैरे आहे तिथे. कपडे वाळत घालायचे हँगर सिस्टम. आपण इथं पाहू शकता की चप्पल स्टँड आहे ते. पुढे आहे पराठा. पराठा का मलाच बी घेतलं नाही. कशाला घ्यायचं? कडबाकुट्टी मशीन छान आहे ते.
कडबाकुटी मशीन आणि दूध एक हां लोणच्यामध्ये आपण प्रकार पाहू शकता की ते किती लोणचं लोणचं 100 रुपये पावशेर. वेगळे घ्यायचे किती प्रकार असतील तिथं लोणच्याचे? हे भरपूर आहेत. किती बकेट आहेत बघ किती. इथनं आता नजर टाकली तर त्या तिकडंपर्यंत बकेट आहेत सगळे. हां धूप वगैरे आहेत सगळे. आहे 350ला. टी शर्ट आहेत टी शर्ट सगळे टी शर्ट जॅकेट. हां व्यवसाय नवीन चुलबी यासाठी काय व्यवसाय आहे. नावाचे किचन्स तयार करून देतात इथे सर. किचन कितीला आहे? किचन 50 रुपये. 50 रुपये. नाव तयार करून देतात त्यावरती ना. बॉल किती रुपयाला? बॉल कशाला पाहिजे तुला ते का बस. घर सांभाळून व्यवसाय करा. गाडी दाखवली पुढे हे लोणच्यामध्ये सगळे प्रोडक्ट लोणचे वगैरे आहेत सगळे. आयुर्वेदिक शॅम्पूचा स्टॉल आहे ते. वगैरे आलं हे लहान मुलांचे चल मामा पुढे आले सारखं मध्ये मध्ये. लोणच्यामध्ये प्रोडक्ट लोणचेच आहेत. लोणच्याचे प्रोडक्ट आहेत. मसाले चटणी आहेत वाटते या सगळ्या. पाय पुसणे आहेत बघ प्रोजेक्ट आहे गव्हर्नमेंट. हां काय हां हे नाही ते तसं असतेच की. 500ला म्हणतात. सोलर पंप हे सोलर लाईट आहेत ना या. ते पण आता प्रोडक्ट आहेत काय काय यावेळेला कृषी प्रदर्शनमध्ये भरपूर काय काय आले बघायला. घरात ह्याला किचन मध्ये बासमती राईस. हे मनी प्लांट आहेत वाटतं. भैया प्राइस कितना है इसका? 30 का है, 50 का 2 है. राईस केंद्र. तांदूळ विकायला लागले सगळे. जोंधळा आहे बघ. जिरगा, आंबेमोहोर, इंद्रायणी वगैरे. हे खादी कपडे आहेत ना हो हो. इकडे समोर पण आहेत बघा. बुक स्टॉल आहे. पुस्तकांचा स्टॉल आहे बघा. हे बुक कशाला तू वाचतेस काय? नाही वधूवर मेळाव्यांचं स्टॉल आले तिथे. पर्स आहेत बघा. हँडमेड पर्स आहेत. हां
हँडमेड आहे मॅडम स्वतः तयार करते सगळं स्वतः तयार करते इव्हन पाऊच असू दे बचतगटच्या बायकांना मी कामं देते. कामं देताय का तुम्ही? तुमची माहिती जरा सांगा. कन्सेप्ट जरा चांगली आहे नाही. कन्सेप्टचे आम्ही नवीन काहीतरी ट्रेंड आणला हा हां स्वतः तयार करतो. ओके वहिनी त्याची प्राइस किती आहे? त्याची प्राइस 120 आहे सर. ओके. प्रत्येकाला परवडेल असं ना बरं, नाही फिनिशिंग मस्तच आहे थोडं. इथून समजा जर काही कुणाला जर काही घ्यायचं असेल या पर कार्ड आहे आमचं. विजिटिंग कार्ड आपलं आहे. हो, visiting जर card. नंबर दाखवा की मला. हे बघा. आपलं visiting card पण आहे. मॅडमचा नंबर आहे. आणि, संक्रांतीच्या वगैरे ऑर्डर घेतल्या जातात. आपण ओके. पाहू शकता की किती छान छान ही डिझाईन. बॅग कितीला बसतात अशा? 100ला बसते तिथे. स्वतः म्हणजे बायकांना आम्ही कामं देतो. ओके. ओके. त्याच्यामध्ये चपाती पोळी अगदी मऊ राहते. चपाती पोळी ठेवायसाठी नवीन कन्सेप्ट आणला. ओके ओके. ओके. हे रुमाल बनायचं. अगदी मऊ राहते यामध्ये. पिशवी कितीला? 100 रुपये. थँक्यू. चॅनेलला सबस्क्राईब करा. हे छान वाटतंय ना रे पर्स. जरा थांब रे शिव. अँटी काय हो? आम्हाला गड्या अँटी घेतलाय? की हो? 350 रुपयाच्या मानाने छान आहे. गिफ्ट द्यायला. व्हिडिओ मध्ये मसाले आहे. इकडे पण सगळे ह्याच्यावर हँडमेड प्रोडक्ट्स आहेत सगळे. छान आहेत ना हो? हां. चला. केळीची चिप्स वगैरे आहेत. केळी चिप्स आता खायलाच नाही हातामध्येच. कसे आहेत हे? केळी चिप्स आहेत. बरं घे बाई चिप्स घे. हे पण बॅग आहेत. पर्स. इकडं मोजडी वगैरे आहेत. कोल्हापूर चप्पल आहेत. कोल्हापुरी चप्पल आहे. कोल्हापुरी कितला हा किती रुपयाला आहे? 500 पासून 600 700 ते कापसी काय काहीतरी असते बघा ते. हां. कोल्हापुरी पुरणपोळी नाही राहत. कोल्हापुरी पानपण. आगे पाणी एखादं नवीन आले. नारळ पान आहे. चला. हे आता का देणार नाही तुला. जा तिकडं. त्या मम्माकडे देते. मम्मा देते तुला. पुढे आता तांदूळ. शेतीविषयक लागणाऱ्या ज्या स्कीम असतील ते इथं आहेत चालू आहे. सामाजिक नवनीकरण. हे काय आहे व? सामाजिक वनीकरण विभागचा आहे तो. नमस्ते, माझं नाव गायत्री वसावे. मी रेंज फॉरेस्ट ऑफिसर आहे मलकापूर आणि सामाजिक वनीकरणमध्ये मी काम करते. आणि आमच्या इथं बांधावर वृक्ष लागवडीचा हा GRS आहे, म्हणजे आमची योजनाच आहे. तर कुठलेही लाभार्थी हे बांधावर वृक्ष लागवड करू शकतात. त्यांच्या मनानुसार आम्ही त्यांना कुठलेही रोपं देऊ शकतो. काजूचं असेल, फणसाचं असेल, आंब्याचं असेल किंवा बांबूचं असेल, तर त्याप्रमाणे ते वृक्ष लागवड करू शकतात. म्हणजे या योजनेची पूर्ण माहिती आम्ही आमच्या रेंज फॉरेस्ट ऑफिसरला उपलब्ध करून देऊ शकतो. आणि हा आमचा GR आहे. तर या GR नुसार आम्ही पूर्ण माहिती देत असतो. ओके ओके ठीक आहे. थँक्यू मॅम. थँक्यू सर. हां. आई व्हिडिओ घ्या आले. चल. हे कणसं काढतेलं हे काय ओ मशीन? कणसांची बिया सेपरेट. हे शाळे फोडणी व नारळ सोलणी यंत्र आहे. हे यंत्र डॉक्टर DY पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय तळसंदे यांनी डेव्हलप केलेलं आहे. या यंत्रामध्ये आपण शहाळे फोडू शकतो व त्या पद्धतीने नारळ सोलू पण शकतो. इथे साईज आपण मेंटेन करू शकतो. समजा शहाळेचा साईज छोटा मोठा जरी असला तरी पण आपण इथे डेव्हलप करू शकतो. इथे ठेवल्यानंतर आपण हे यंत्र असं ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपण ह्या शाळाला एक छोटंसं होल करायचं आहे. आपण इथं होल केलं
की ऑटोमॅटिक तिथे एक छोटंसं होल होतं आणि त्यानंतर ते बाहेर काढून आपण इथे स्ट्रोक तयार होईल. स्ट्रॉ जर दिला तर आपण पाणी पिऊ शकतो आरामात. सोबतच याची मलाई सुद्धा खाल्ली जाते. मलाई जर खायची असेल तर इथे ती सोय दिलेली आहे. आपण इथे प्रेस करून फोडू शकतो. बेटा थांब. या पद्धतीने फोडलं जातं आणि याची मलाई सुद्धा आपण खाऊ शकतो. आणि आपल्याकडे जर नारळ तयार असेल तर तो नारळ सुद्धा आपण इथं फोडू शकतो. आपल्याला तर इथून पळावं लागणार आहे का सांगा. कुक्कुटपालन बद्दल माहिती वगैरे देतात सगळे. विचारू का माहिती. नाही सर युट्यूबवर आमचे एक पाहुणे आता इथे प्रोडक्ट सगळे जाम्स आहे तिथं. हे माशाचं आहे का कीटक संगोपन आहे. थोडा माहिती आहे. हे काय आहे. रेशीम जिल्हा रेशीम उद्योग. रेशीम उद्योग. हा रेशीम कोश रेशीम सूत रेशीम उद्योग आणि त्यांना काय सबसिडी माहिती दिली ती. थांबा. ते रेशीम असते ते किड्यांपासून बनते. ते आळे आहेत की नाही त्यांच्यापासून रेशीम बनते. मत्स्य व्यवसाय. हे मत्स्य व्यवसायासाठी लागणारी सगळी माहिती इथे पुरवली जाते. तुम्ही खरं तर माझ्या मते डायरेक्ट कृषी प्रदर्शनला येऊन भेट द्या. उद्याचा दिवस शेवटचा आहे. ते मला वाटते सरकारी योजना या भागामध्ये सगळीकडे कुठं काय काय. हा शेतकऱ्यांना समजेल ना माहिती की काय योजना आहे त्याचा आपण फायदा कसा घेऊ शकतो. या सर्व माहिती आपल्याला मिळू शकतात. त्यामुळे तुम्ही आवर्जून या आणि भेट द्या कृषी प्रदर्शनला. कृषी उत्पादने सगळे डिटेलिंग माहिती आहे बघा. कृषी विद्यापीठ 650 चला. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र संचलित. मसाले इथे हे पावडर आहेत बघ. कसल्या पावडर आहेत बिचारे. ओके. ओरेगा पावडर असेल, आलं, लसूण, कढीपत्ता, पीनट बटर सुद्धा आहे. आपण कुठल्याही प्रकारचे केमिकल्स यामध्ये वापरत नाही. डिरेक्टली आपण लोकली जे शेतकरी आहेत त्यांच्याकडून आपण प्रोक्युअर करतो. ओके. फक्त डिहायड्रेट करून तरी मॅम हे पावडरची प्राइस किती आहे. प्रत्येकाची वेगवेगळी आहे. ओके. जी आहे ती कारल्याची आहे ती 90 रुपयाला आहे. ओरेगा पावडर जी आहे ती 100 ग्रॅमला 100 रुपये आहे. आल्याची जी आहे ती 100 ग्रॅम 70ला आहे. तुम्हाला 60. ओके ओके. 10 रुपयाचा डिस्काउंट आहे. आपली कंपनी कुठे कोल्हापूरमध्येच आहे. हा कोल्हापूरमध्येच आहे. हे आपण पाहू शकता की नंबर आहे सगळा. अशा प्रकारे मला वाटते कृषी प्रदर्शन इथं संपलंय पूर्ण. ज्वेलरी आहेत सगळे इथे लावलेलं आहे. ते हार आहेत वर्षभर वाळत नाही. हार आपण लावले वर्षभर वाळतलं म्हणजे काय विषय. त्या हाराची जरा माहिती देऊ शकताय. हाराची माहिती देणार आहे तिकडे तेव्हा त्याच्या हार तिकडे पुढे घेऊया. चला पुढे. महाराष्ट्र शासनाच्या काय स्कीमा असतील त्या सगळ्या इथे लावलेल्या आहेत.
उत्पादन कसे वाढतील या पद्धतीने दिलेलं आहे तुम्ही. बघा की कसं हे दाखवले की शेती कशी करायची, त्याच्यात काय काय वापरायचं. हे पण घ्या की, हे महत्वाचे आहेत वस्तू. नको बा, आज जायचं नाही आहे तिथे. गोशाला वगैरे बघ, गांडूळ युनिट, सगळ्याची माहिती दिल्या बघ. आता हे घे. इकडे आहे बघ, हे सगळ्याकडे प्रोजेक्ट फळे वगैरे लावले. हे उत्पादन लावलेले आहेत का सगळे? हो. कशा पद्धतीने केल्यात, काय केल्यात? फळ ते काय म्हणायचं रे एवढं मोठं? कुठला आल्ला आहे ते नव्हे? आल्लंच आहे ना ते वाटतं. आळस ते काय आहे गे? वजन. कंदमूळ आहे, कंदमूळ. हे बघ, हे काय येलो कलरचं रे? ओ हे बघा, छान केले नी. हा, याला काय आहे की ते भारी केले हो तिथं. कडधान्यापासून छत्रपती शाहू महाराजांचं हे केले बघ फोटो. आपलं कोल्हापूर जिल्हा शाहू महाराजांमुळे सुजला. मस्त केले ने. धान्यांपासून बनवले बघ ते, धान्यांचा वापर करून. भारी आहे नी. छान आहे. मला वाटतं इथं तर कृषी प्रदर्शन संपलं पूर्ण. संपलं आता. इकडे खाण्याचे स्टॉल चालू झाले. तर अशा तऱ्हेने कृषी प्रदर्शन संपलेले आहे. आता हे काय सगळे खाण्याचे स्टॉल आहेत. फक्त काय की लहान मुलांना खेळण्यासाठी पाळणे वगैरे आहेत. हो, ते आता चालू नाही आहे, त्यामुळे चालू आपण असणार आहे. आता नाही, संध्याकाळी या जर तुम्हाला पोरांना पाळण्यात बसवायचं असेल तर. ते पाळणे वगैरे भरपूर आलेले आहेत. काय आलं बा? हा, इकडे जम्पिंग चप्पल. इकडे नाही खेळण्याचे म्हणजे जत्रा असल्यासारखं आहे इकडे. जगातील सर्वात मोठी म्हैस सोलापूर. बघू शकतो. गिणी पिढ्या वाटतं. तिथं सस्ता आहे बघ. सस्ता नव्हे तो, मग काय होते? बहुतेक गिनी पिक आहे. हो दादा, ते काय हो? उंदीर आहे तो. उंदीर. उंदीर बघू शकता तुम्ही, कसलं आहे कलरफुल. बघ कोंबडं बघ तू. हो, त्याला खाली बघ पायाला पण पंख आल्यात. एवढं मोठं कसलं कोंबड आहे. ती शेळ्या बघ, वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या शेळ्या. हे बदक आहेत सगळे. हे बघ, व्हाईट पिगॉन, पिगॉन बदक. अरे हे कान प्राची. अगं बाई, क्यूट वाटते नी. काय? हा, क्यूट वाटते ती. हे कोणते पक्षी आहेत? गिनी बदक आहेत ते. हो, केवढे प्राणी. ए बाबू, इकडे बघून घे हे सगळे प्राणी. काय डोळे आणि काने काय डोळे वेगळं डोळे आहे? डोळे दिसतच नाहीत. डोळे नाहीतच. जाफरानी, जाफरावादी. तिकडे तिकडे रेड्याचं नाव युवराज. 5 वर्ष. 1400 किलोच आहे.
हो प्राजू. हे बघ शिवदिनीला उभा करूया तिथं. ए गुंड्या शिवते समोर बघ. बरोबर. जरा एक मिनिट साईड आहे. शिवते तिकडे बघ. 1 टनाचा 1 टनाचा 27 महिन्याचा सुलतान रेडा. चेन वगैरे होत. 18 महिने 18 महिन्याचा घोडा आहे बघ. रुकडीचा आहे हा, पण रुकडीचाच आहे. 3 वर्षाचा घोडा आहे हा. 3 वर्षाचा घोडा आहे. नाचणारा घोडा. ए डॉग बघ. डॉगी क्यूट क्यूट आहे. हो बा. आमचा आलेला आहे हा डॉग लवर. ह्याला नुसतं क्यूट दिसतात. सगळे डॉग क्यूट असतात. हे बघ मग काढलं नाही त्याला बाय. ब्लॉगर आहे तुम्ही. हो बा. नाव काय? कोल्हापूरची प्राजू आहे त्याला चॅनल आहे. कोल्हापूरची प्राजू युट्यूबला रे. कोल्हापूरची प्राजू. 4000. आयला एवढी एवढीशी पोरं विचारतात किती सबस्क्रायबर आहेत. त्याचे सगळे खाण्यापिण्याचे स्टॉल आहेत. त्यामुळे आपण तिकडे न जाता परत मागे जाऊया. हो. हे रेगड्या चल. इकडनं असे बैल आहेत, तिकडनं असं जायला पाहिजे आपल्याला. हा तिकडचे बैल राहिल्यात. काय करायचं आता? चल इकडून. या साईडला आता काय प्राजू सगळे प्राणी जनावर वगैरे आहेत का नाही हा ते त्यांचे आहेत सगळे सेक्शन. हा. मग यांचा मला एक सांग नंबर कसा काय येतोय? ते ह्याचं कॅटेगरी असते त्यांची काहीतरी. त्याच्यावरती नंबर काढतात. म्हणजे कारण का मी पूर्ण नंबर कसे काढतात की पूर्ण त्या एक्झिबिशनचं आकर्षण काय आहे त्याला जास्त. नंबर. हा त्याला नंबर काढतात त्यांनी. अच्छा असा विषय होय. हे शिवतेज कुठे चाललंयस? ए ठोंब्या कुठे चाललंयस? इकडे वैतागलेस काय? तुला सगळ्यात भारी काय वाटलं सांग मला होय. हा या प्राण्यांमध्ये? मला असं प्राण्यांचं काय एवढं हे नाही मला. तरी पण असं बघायला मन हे करायला कोणते आवडलं? ए गुंड्या तुला काय आवडलं रे? गुंडे तुला काय आवडलं? डॉग आवडलं होय? मग घ्यायचं काय डॉग? बर तू बर संध्याकाळी यायचं रे खेळायला इकडं. ओके बेबी ओके घेऊया आपण. त्याचे आणि त्यात आणि कंडिशन आहे यायचं पाण्यात पण बसवायचं. तर त्यासाठी त्याला डॉगाने घेऊन पाहिजे. बर बाळा एकंदरीत तू फिरलायस आज आमच्या बरोबर. कंटाळ तुझा मला दिसा लागला चेहऱ्यावरती. तू बघा ऐक रे हे ऐक की शिव तुला काय काय आवडलं फक्त यामध्ये? हा कुठली बैल? ती बैल आवडली. आपल्या शेतात घ्यायची करायला बैल न्यायची. ती पिंक तू करणार शेती? हा मग बैलांवर बसून नांगरात हे करायचं असते शेती. मग आपण शेतकरी पण आहे घेऊ नको. हा तू घे. काय झालं बाळा? बोला की. हा काय घ्यायचं? कुत्र घ्यायचं? अरे बस नको. हे ते पक्षी बघितलं व्हिडिओ छोटे छोटे बघितलेत. कोणते मला चला एकंदरीत आता संपलेलं आहे. संपलेला आहे. आमचे जर ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका नव्हे. पहिला लाईक शेअर करा म्हणून. लाईक अँड शेअर करणारच रे आवडल्यावरती. सबस्क्राईब करत नाहीत ना माणसं म्हणून ओके त्यांना ओके सांगायचं. प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही असेच व्हिडिओ करत असतो कायम कोल्हापूरमधील काय एक्झिबिशन आले काय आलं तर. आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज आम्हाला सबस्क्राईबर करा. किंवा आता कुठे चाललाय तिकडे त्याला पाठवत नाही. आम्ही गायब होतो आता इथनं. चला चला बाबा नाही. कुणाच पोरग आहे ते? कुणाच पोरग आहे? कुणाच पोरग आहे? आमचं नाव पोरग आहे. ऐकायला आमचं नाव पोरग ते. मला ऐकायला येत नाहीये. मी नाही येते. हे कुणाच पोरग आहेस तू? कुणाच पोरग आहे? असं का धरलं आमचं